वर्षेचं स्वागत करणारा हा ग्रीष्म मला त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायला लावतो. ग्रीष्म माझं उबदार स्वागत करतो. कट प्रेम आहे. ग्रीष्मातल्या निसर्गाची रंगपंचमी पाहायला मला हे दोन अंगात आला ग वसंत, अंगात आला ग वसंत, वसंत अंगात आला ग, वसंत अंगात आला ग, वसंत अंगात आला ग, वसंत उतरे अंगणी, उतरे इंग्लिशच्या पुस्तकाचं चित्रकलेने फार सुंदर शब्द लिहिला आहे तुमच्यासाठी. तो मी पाठ केला 10 वेळा, इथं चुकायला नको. मर्मज्ञ आणि मर्मज्ञ संगीतोपसक आणि लेखक असलेले आमचे कट्ट्याचेच दादा नंद क्षेत्रातलं पहिलं अपत्य म्हणजे हे माझं बाळ आहे. पुस्तक म्हणजे आता कोड कौतुक करायचं. कुठलीही कसूर चित्तला सोडले का सांगा, बारसं सुद्धा एवढं मोठं होत नाही. बरोबर आहे ना? इतकं तिला कौतुक करणं हे सगळं केलंय. आता माझ्या या पुस्तकातले अंतरंग सगळे उलगडून दाखवताना तिनं इतकं सुंदर निवेदन केलं. त्या कोकिळकट्टी गौरीच्या सुरावटीतनं ते भाव जास्त उंगल केले. राजा कदम सारख्या आर्टिस्टकडनं ते आपल्याला जास्त उकलून दिसले. ऋणी आहेत, त्यामध्ये बरेच हात आहेत. जसं उमेश सर आहेत, लक्ष्मण पाटील सर आहेत, गौरी आहे, जितेंद्र आहेत. कुणाचंही नाव विसरणार नाहीये, मनात तर आहेत. तितकला आहे, यादी बरीच मोठी आहे. या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. हे सगळं झालं तरी मला असं वाटतंय की तुम्हा सगळ्यांचं जास्त कौतुक आहे. म्हणजे आभार तुमचे जास्त मानायचे आहेत. कारण त्या माझ्या मगाशी त्या बोलण्यात मीच लिहिलेलं एक वाक्य आलं की साथ घालणाऱ्या मनापेक्षा प्रतिसाद देणारं मन मोठं असतं. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे हा कार्यक्रम अतिशय शोभिवंत केला यासाठी मनापासून आभार मानते. एक कळकळीची विनंती अशी आहे की माझं पुस्तक जरूर वाचा. तुम्हाला जर ते आवडलं तर जरूर कळवा. त्यात काही त्रुटी असतील तर त्याही सांगा. तुमचं प्रोत्साहन, तुमची प्रतिक्रिया देखील हे सगळं ऐकायला मी प्रतीक्षित आहे. माळून ये पुन्हा तो केसात चांदण्या माळून ये पुन्हा. आत्ताच हाक आली त्या धुंद मोगऱ्याची, तो गंध पाकळ्यांचा लिहून ये पुन्हा. धन्यवाद.